आता IIT, JEE, नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही। वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी। विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर। I am the student of Shivpratap Academy Vita. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shivpratap Academy was the best decision. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा। काढून घे वरती सर्व शूटिंग करणारे चॅनल्स कॅमेरामॅनना विनंती आहे, कृपया आपण खाली बसून घ्या। आपल्यामुळे पाठीमागच्या लोकांना त्रास होतोय, खाली बसून घ्या। अरे ते वरती काढून घे आणि इकडं चॅनल कोणतं आहे समोर? अरे खाली ठेवावं लागेल ते शूटिंगचा चॅनल लोकांना दिसलं नाही ते आडवं पाडलं राहू दे इथं आडवं कर चालू करते तो वर घे चॅनलचा कॅमेरा प्लीज चॅनलचा कॅमेरा कॅमेरावाले सगळे खाली बसा, काढून द्या, सगळे बंद करू नका, काढून द्या। वर घे चालू कीर्तन तसं चालू होणार नाही, चॅनल काढून वर घे। हा इथं आडवा घे, आडवा पाडा आडवा इकडं कर तोंड घे पुढं अजून टाल करा नाही कर घे पुढं कार्यकर्ते बस कर चालू कर याला चालू कर रे हे इकडे भरून काढा ना इकडे मोकळं कसं ठेवलं हे भरून काढा पुढे सरका हे बसू दे बसू दे बसू दे बसू दे फार पुढे बसू दे कर चालू करा अरे बसू दे फार इकडे येऊ दे रामकृष्ण हरी चालू कर दे बस हरी जय जय अरे बसू दे बसू दे हरी जय जय बसू दे बसू दे हरी जय जय राम हरी जय जय बसू दे बसू दे गोंधळ करू नका, खाली बसा या जागेवर। आता मागले हे ते वर खाली घेते खाली घेते फिरवते ते वर खाली घेते ते खाली घेते ते वरती गेलेलं चॅनल वर काढून घे, कॅमेरा काढून घ्या प्लीज, कॅमेरा काढून घ्या। ए अरे चालू कर ना कार्यकर्ते कोण? ए बसू दे चालू कर ना कर चालू कर हा बस 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 रे बाबा हाताला जाणे सुंदर झाले
माझ्या सगळ्या रिताला सकल्पनेची बालानं कोणी काळी शब्द मंडळी सुख्या स्वाकारा दवारांना लागू राहते सपाद विश्वाचा भाविकाशी कामा म्हणत असावी कल्याण जामुखेडीला पांडुरंगा कल्पनेची बालानं कोणी काळी शब्द मंडळी सुखी असो पांडुरंगा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणिता सभी कल्याण जामुखे निदान पांडुरंगा कल्पनेची बाधा कोणी काढी ही संत मंडळी सुखी असो विठाला विठाला वारकरी समुदायाचा पाया ज्ञान आहे, कळस वैराग्य आहे, विस्तार नाम आहे, शांती खाम आहे. पुरावा पहिल्याबाईच्या म्हणण्यानुसार संत कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेव रचेला पाया उभारले देवालय. वारकरी समुदायाचा पाया ज्ञान आहे पहिलं वाक्य. आता मी केलं दुसरं वाक्य. या जगात सगळ्यात इको पर्यंत इको काळ लावायचं इको भक्त म्हणायचं वाढ करून दिसतात. जगातली दुसरी गोष्ट आहे, या जगात पवित्र गोष्ट कोणती? उत्तर आहे ज्ञान. या जगात मार्गाने बरोबर येणारी गोष्ट कोणती? उत्तर आहे ज्ञान. आणि चौथं वाक्य, या जगातलं सगळ्यात पवित्र तीर्थ कोणतं? तर या जगात दोन तीर्थ आहेत, एक 9व्या अध्यायात आहे आणि एक 17व्या अध्यायात आहे. 9व्या अध्यायात असं तीर्थ आहे, जे ज्ञान गंगा पूर्ण न्हाले ते जेवूनही झाले, जे ज्ञानाच्या गंगेत न्हाले ते आतूनही पवित्र आणि बाहेरूनही पवित्र. दुसरं एक तीर्थ आहे 17व्या अध्यायात. दुसरं तीर्थ आहे 17व्या अध्यायात. सकल तीर्थाचे धुरे जे एका माता पित्रे ज्याने आईबापाची सेवा केली त्याने देवाला जायचं नाही, आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने देवाला जायचं नाही, ज्याच्याकडे दोन्ही नाही त्याने
किंमत नाही सायन्स डिप्लोमा फिटर वेल्डर मेकॅनिकल डिप्लोमा पुस्तज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ रोग गुप्तंकरी तज्ञ जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त आता याला 3 मुद्दे आहेत पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हा वाक्यवारी काय काय पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हा अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हा ऐकणाऱ्यांची शंका सुख आणि समाधानाचा फरक आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू काय फरक आहे सुख आणि समाधान उत्तर पैशाने मिळतं ते सुख आणि अंतःकरण शुद्धीने मिळतं ते समाधान काही तुम्ही कोटी रुपयाची घ्या झोप म्हणून आला झोपायच्या गोळ्यात काही न गोळ्या झोप रे झोप काहीच्या गोळ्या झोपल्या बंदरी नाही समाधान कुठे समाधान कुठे कपाटवर मोठा आहे कपाटावर हात धुवून गेला मोठा कपाटात कशात राहिला चोर परत गेला त्याला वाटलं जागायचं नाही पैशाने मिळते ते सुख अंतःकरण शुद्धीने मिळते ते समाधान पहिलं वाक्य दुसरं वाक्य पुस्तकी ज्ञानाने समाज मानेल अध्यात्म ज्ञानाने तुम्ही देव व्हा तिसरं वाक्य पुस्तकी ज्ञानाने तुम्ही एक जन्म सुखी व्हा आणि अध्यात्म ज्ञानाने तुम्ही जन्म मृत्यूचा फेरा चुकवा चौथा अध्याय सांगतो ते ज्ञान पहिला बरवे जरी म्हणे अति आणावे संता या भदावे सर्वस्वीशी ज्ञान नसणं उपयोग काय गडी देखना नाही पण गडी नाही गडी देखना नाही पण नाही वाटत त्याला खिस घ्यावा पण गडी नाही ना आणि काय यादी आता यादी ऐका साबरीचा वन लावून फायदा नाही साबरीचा वन लावून फायदा नाही नपुसक पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही शिडीच्या गळ्यात जड फायद्याचं नाही ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही थोड्या 4 वाक्य ऐका जेवढे गोष्टी डोक्यात तेवढे वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही शिडीचं चढणं कधी समाधानाचं नाही लहान पर्यंत मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं खडपडला लकलाव नाही पुरावा 18वा अध्याय वारियाचे धावणे का शरीराचे चरणे बालकाचे मन का चोरीचे धाड पुढचं वाक्य मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पाहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही तुम्ही किती मोठे व्हा संतांच्या आशीर्वादाशिवाय तरू शकत नाही 13वा अध्याय मुंगी मेरू नावाला नव्हे मस्का सिंधू न करावे असं करू शकत नाही बापाचं लक्ष्मी त्याला ज्ञानच पाहिजे कोणतं ज्ञान आतलं ज्ञान 12वा अध्याय 13वा अध्याय अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेर स्वभावे आणि ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही वैराग्य भक्तीशिवाय घडू शकत नाही आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग भक्तीचा मुकुटमणी नामदेव राय यांचा आहे अभंगातला पहिला मुद्दा सांगतो ज्ञान देव आहे शाळेतले ज्ञान सोडून द्यायचं काय विषय तुम्हाला कोण सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहते काही माणसं म्हणजे तुम्हाला सुशिक्षित आहे कारण बाबा घेण्याचे होतं त्याला मुलगा ते आग होत काही लोक म्हणे तो कुठल्याबरोबर हिंडतो चोरी झाला नाही काही लोक म्हणे तो बायको हातात धरून हिंडतो विश्वास नाही त्याला काय सुशिक्षित आपल्याकडे सुशिक्षित केलं म्हणायचं ऐका त्याच्या आईच्या नावावर हसू आहे त्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि त्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरं सुशिक्षित कुत्र्याला बिस्किट आहेत काही नालायकाच्या बापाला भाकरी नाही काहींची कुत्रे गाडी घेतात त्या कुत्र्या बरोबर काय घडत
कितीही जग पुढे जाऊ द्या, कितीही जग पुढे जाऊ द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या पुढे जाऊ शकता. किती होत लोक नुसतं म्हणजे जग सुधारलं म्हणजे नक्की झालंय का? पूर्वी कधी भेटा वाटायची, यांनी भेटे सुरू केली. आम्हाला घ्या नव्हता, आम्ही घालतो नव्हता, तुम्ही घाला भेटी. बरं केवढ्या का भेटा बांधल्यावर तुम्ही कधी व्हाल? अहो ज्याचं काम त्यानंच करा, भेटा कोणाला शोधतो? पैशाला आलाय उच, पैसा झाला मोकार, पैसा झाला कमी, माहिती भेटी म्हणायची. अरे म्हणे जग सुधारलं म्हणजे नक्की काय? स्वर आगाव कुत्र्यानं घोटाळा करायला, स्वर आगाव कुत्र्यानं घोटाळा, कुत्रा झोपून राहील. गाडं म्हटलं कुत्र्याला भूक, कुत्रा म्हणलं इकडे हे आवडा मला तर ताजी भाकर घालून सुकटा सांगू घेतलं झोपून. आता गाडा कुत्रं स्वर्गीय पडून, पण मालकाची झोप मोडली, त्यानं नाही ती मारेल होती. हे शब्द आलं त्यानं दाखलं घेतलं नसं एकावलं गाडा. मग कुत्र्याने झोपून राहिलं, मला बरं सांगतो. मग कुत्रं त्याला म्हणलं जे आहे गाडं म्हणलं थांब. कुत्र्याने त्याला सांगितलं बाबा ज्यानं काम त्याने करावं, दुसऱ्यानं कशाला बरगाडं पडून आम्ही घालावा, पॅन्ट आम्ही नेसावी. आता मुलीला जर पॅन्ट घालायचे तर आम्हाला घालून घ्या. अरे तुम्ही कधी तुम्ही किती सुद्धा अजून लोक तोंडानच जेवतात. जेवायची जागा बदला तर सुशिक्षित. नाही किती बंगला किती मोठा बांधा, जळायला स्मशानातच. पैसे किती कमवा, कपाळाला रुपयाच. अरे किती कमवा, तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, ओ पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. हे तूला इबादत कर दे, तू लाख करे रखवाली. तूला इबादत कर दे, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़
ज्ञानाशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही. कोणाला सांगून टाकतो मुद्दा संपवतो ते ज्ञान पाहिजे बरोबर, पण ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आज कीर्तनाला घेतला मग नामदेवरायांचा आहे. नामदेवराय कोण? 1-2 मिनिटात देव बोलला नामदेव महाराज, देव नाचला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, दूध प्याला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज, डाकण्याला हात लावला परिणित झाला नामदेव महाराज, संत मालिकेत सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि जगातला पहिला इतिहास 14च्या 14 माणसांनी सगळं समाधी घेतली नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतला मग नामदेव महाराजांचा आहे पहिला मुद्दा फायदा. पुन्हा डोकं लावायचं नाही. नामदेवरायांचा अख्खं चरित्रास कसं एका मिनिटात देव बोलला नामदेव महाराज, देव जेवला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, देव बोलला नामदेव महाराज, देव कीर्तनात नाचला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज. आणि 14च्या 14 माणसांनी सगळं समाधी घेतली नामदेव महाराज. आणि दगडाला हात लावला तरी त्याचा परिणित झाला नामदेव महाराज. आज कीर्तनाचा दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. आपल्या कीर्तनाला दरिद्रवाणी तोंड सोडून मिळून द्यायचं यायचंच नाही. लांब बसायचं, दुसऱ्याच्या शब्दात सोडायचा. आपल्या कीर्तनाला बसल्यावर खरीमध्ये बसायचं आणि बोलत जायचं. कुठलं तर म्हणायचं नाही, कुठलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही नाही उत्तर आहे आणि हा नाही उत्तर आहे. आमतेवाणी कीर्तन ऐकायचं. एखाद्या मला पटलं नाही, मला आज उत्तर देताना महिन्यानं द्याला, पुस्तक उलटे पालटे करून द्याला, पण द्यावा. आमतेवाणी कीर्तन ऐकायचं. यसला यस, नोला नो. आणि कीर्तन सुरू झालं त्या मोबाईलमध्ये डोके घालायचे. काही हलकटांना इतकी हलकट सवय, आम्हाला जीव काढायचा घ्यायला आला का नाही. सरळ उठायचं, येडे बाबी खाली जायचं आणि एकट्याची गेम चालू द्यायची. 80% लोक मोबाईल मुळे भरविसते. 20% पोरं गडी राहिले नाही. तुम्ही केव्हा चेक करा त्याची रेंज गेली. रेंज व्हायरस आला, व्हायरस जुना देते असं. कुणी मोबाईल वापरायचा अंडरपॅन्ट नाही आता जैन नाच नाही वापरत. 9,080 काही रेंज मध्ये मोबाईल ही गरज आहे. मोबाईल मोबाईल ही गरज आहे पण आवड नाही. आज मोबाईल गरजही राहिली नाही आणि आवडही राहिली नाही. हे सण झालं. मोबाईल ही गरज नाही आज. काय काय चुकलंय आपल्या लोकांपाशी. हॅलो हॅलो काय काय नाही सर काय झक मारली. हॅलो जेवढं का झोपलं का उद्या नाही का बात झाली तुला करायचं. हॅलो इकडून जमलं नाही. हॅलो परिणाम आहे का मला शाळेतल्या पोरांचं आपल्या सगळं लक्ष राहिलं नाही. परिणाम माणसांमधला संवाद संपला. मोबाईलमुळे संवाद राहिला नाही. कुणी बोलानाच आधी बात कुणी कुणाशी बोलायला तयार नाही. येडे झाले येडे. एकटे बसते रस्त्याच्या कडेला एकटा येडे बापरे. मोबाईल वापरू नये या मताचा वीर आहे. ते व्यसन होईल असं करू नका. अजून 5-6 वर्षामध्ये तुम्हाला गावांमध्ये मोबाईल वापरून येडी झालेली पोरं यांच्यासाठी हॉस्पिटल करावं लागेल. इतके पागल झाले. त्यांना भेजात राहिला नाही. झोपत नाही. त्यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. झपटलं त्यांना झोपत नाही रात्री. निम्या रात्री एकानं गोदडी खाल्ली. गोदडी गोदडी खाल्ली. त्याचा बाप म्हणायला काल खाट मोठी मास गोदडी खाल्ली झालं का. सावध व्हायला तर उद्या तुम्हाला खाली शैक्षणिक संस्थांमध्ये कॉलेजच्या गेटवर मोबाईल एंट्रीच नको आहे. मोबाईल
हाताने मोबाईल दिला पाहिजे. शिक्षकांना 11 वाजता बेल झाली तर संस्था चालकांनी त्यांचे मोबाईल 5 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये जमा करून ठेवले. विषय शिकवण्याला रंग आला शिक्षकाला आणि पप्याच्या आईचा फोन आला. त्यानं इतिहास सोडून दिला, भूगोल सोडून. हा विनोद वाटतो तुम्हाला? काही गोष्टी स्ट्रिक्ट केल्या पाहिजे. काय म्हणतो स्ट्रिक्ट केलं पाहिजे. स्ट्रिक्ट संस्था चालकांनी शिक्षकाचा मोबाईल शैक्षणिक कालात बंद ठेवला पाहिजे. बरंच काय तुम्हाला काय 35 मिनिटं जात असते, तुम्हाला काय लय मोठे तास नाही, तुम्हाला काय आमच्यासाठी तास नाही, 60 मिनिटाचा येईल, 30 मिनिटाचा आहे. त्याच्यात फळा पुसायला गेले तुमचे 5 मिनिटं, हातरी घ्यायला गेले 5 मिनिटं. काय करतो तुम्ही? त्याच्यात पप्पाची आई बोलली 3 मिनिटं. काय करता? विनोद समजू नका. मोबाईलमुळे मानसिक संतुलन माणसाचं बिघडलंय यावर तुमचं मत काय? खून, चोऱ्या, दरोड्या हे व्हायला का लागतं? का 16 वाटलेलं का महाराज? महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जागावर आहे. 80% जनता भरमिष्ट झाली. 16चा वर्ग बलात्कार करतो म्हणजे काय? 17चा वर्ग दरोडा टाकतो म्हणजे काय? 18चा वर्ग खून करतो म्हणजे काय? याला जबाबदार कोण? तुम्ही याला शाळेला नाव ठेवलं का? याला शिक्षकाला नाव ठेवलं का? राहिबाग जबाबदार आहे. काय मध्ये शाळेला नाव ठेवलं लोक कुणाला जबाबदार जातात? शाळा बरोबर नाही. शाळेला नाव ठेवलं का? 70% पोरांना द्यायची काय गरज आहे? 70% करून गेला. 10चा मोबाईल आहे, 2-2,500चा पायात त्याच्या बूट आहे, रुपये इन्कम नाही, रुपया कमीत नाही नाव आहे रुपया. मोटरसायकल चालला तर कुत्र्याला ना काढतो त्याचा बाप शाळेत होता. आणि पैसे कमी पडले. महाराज मनासारख्या गोष्टी घडल्या नाही का वाईट कृत्याला सुरुवात होते. या पोरांना मोबाईल आहे, यांच्याकडे गाडी आहे, गाडीला पेट्रोलची गरज आहे, मोबाईलला बॅलन्सची गरज आहे आणि घरातून पैसा उपलब्ध झाला नाही का चोरी हा पर्याय स्वीकारला जातो. याच्यावर तुमचं मत काय? ही पोरं चोर का होता? पण त्या आईला मुलाला चोरी करायचं कधी शिकवलं नाही, पण त्या बापाला तू चोरी कर असं कधी शिकवलं नाही. आई बाबांनी चोरी करायला शिकवलं नाही, पण चोरीच्या नावावर आई बाबांची इज्जत काय ती संपली असं 80% घरात घडतं. पण त्या आईने सांगितलं मुलाला तू चोरी कर, पण त्या बाबाने सांगितलं तू चोरी कर. पोरगा चोरी का करतो? गाडीला त्याला पेट्रोलची गरज आहे, मोबाईलला त्याला बॅलन्सची गरज आहे आणि मित्र खुश करण्यासाठी त्याला धाब्यावर जाण्याची तो चोऱ्या करणारच. आणि किरकोळ चोरी साध्य झाली का मोठी चोरी शोधतो. किरकोळ जमलं का मोठं सुरू झालं, मोठं सुरू झालं जात पडतेच मागची पुढची निघते. आम्हाला समजलं तो पहिला असा होता घडणारच तसं नाही. ते मोराच्या पिसावर किती सुंदर डोळा असला ना, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. एवढं वाक्य लिहूनच ठेवा लागेल. मोराच्या पिसाऱ्यावर डोळा किती सुंदर असू द्या, माणसं म्हणतात पोरं बिघडली. पोरं बिघडत नाही, तुम्ही त्यांना वातावरण देता. आता हे लहान आहे काय यांच्या हातात मोबाईलची गरज आहे. आपण लहान होतो आई रडायला लागलं तर आई भाकर देत होती, बापूला द्यायची भाकर काय आई मोबाईल देते. एज्युकेटेड आई गेम खेळते, ते 9वी पर्यंत गेम खेळत आणि 10वीला आईची गेम करते. आणि माणसं नुसतं निसर्गाला दोष देऊ नका, निसर्गाला दोष देऊ नका, शाळेला दोष देऊ नका. माणसाने मुलं चांगली बनवा. आम्हाला दुसरा मुद्दा संपलाय. चिंता बिंता काही करायची नाही आणि आपल्या गिफ्टाला बोलत जायचं. आता कुठलं यस नोला नो, मागल्यावर गिफ्ट ऐकायचं नाही, मोबाईलवर मध्ये गोष्टी घालायचे नाही. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा आज हे तेव्हा सोडलेलं खाली गेले 100 वेळा सांगून समजत नाही का? ती सगळी लोक कीर्तन करण्यात आले वर पाहत आहे, मी गेले घरात चालू दे. ही लोक लई विचित्र असते, लई विचित्र. आता 2 तास कीर्तन कॅमेऱ्यात घेणार, हा खरं टाकणार युट्यूबला. आपल्या एखादं चुकीचं वाक्य गेलं 10 लाख लोक मावळी सोडले, 10 लाख लोक तुकोबाऱ्याबरोबर आहे. मी एखाद्याला तुकोबाऱ्याबद्दल आवडत
टाकलं आपण ते डिलीट केलं पाहिजे. आपल्या सामाजिक मार्गाबद्दल टाकलं डिलीट केलं पाहिजे. आपलीच मंडळी त्याला फॉरवर्ड करते, यावर तुझं मत काय? यानंच वाटावं फॉरवर्ड केलं. एक दिवस असं येणार आहे मला, सरकारला सुद्धा जे आर काढावं लागेल, विशिष्ट काळात विशिष्ट ठिकाणी मोबाईल बंद ठेवणे. एक 5-10 वर्षाचा काळ जाऊ द्या, 5 वर्ष सुद्धा लागणार नाही. एक खून बिन आता जे प्रकार जेवायले ना, बलात्कार, पळून जाणं, चोऱ्या करणं, पोरगी पळून जाणं, याला खतपाणी खून बनायला लागलं ना, चांगल्याची बदनामी होणं, एखाद्याची क्लिप टाकणं आणि ती व्हायरल करणं. जेवायची पंचायत झाली आम्हाला, जेवायची जेवायला बसलं आलेच जेवला काय जेवला येतो माझं त्यांना म्हशी घ्यावा. हा विनोद संपू नका म्हणून दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता काय करायचं नाही. यसला यस, नोला नो, हा मुद्दा संपला. आपण तिसरा मुद्दा आज दुसऱ्याच्या आपल्याला आपण आज कार्यकारी मंडळ सिस्टममध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माझे आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटोळे यांच्या अभिष्टचिंतन माझ्या पाटील सदाशिवराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनाला आता एक ध्यानात ठेवायचं. आणि कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आहेत ना दष्टमी जो कमिटी विटा कार्यक्रमाचे आयोजक साधा वाढदिवसाला इंग्रजीचे कीर्तन ज्याने ठेवलं त्या माणसाला 100 वर्ष द्यावं. ठेवलं तर वर्षात दुसरा बांगला होतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या मध्ये घातल्याला ठेवलं तर वर्षात दुसरं दुकान होते. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर दगडावर आपलं त्या माणसाला 100 वर्ष द्यावं. आपलं कीर्तन जर लग्नाला ठेवलं इतर घरी गेलं पण ही कीर्तन थोडीशी चटते पण ती काळाची. आता आमदार साहेबांच्या अभिष्टचिंतनावर तुम्हाला एकच वाक्य सांगतो. वाक्य बारीक आहे त्याचं. कोणती व्यक्ती मोठी व्हायची असेल कोणत्याही क्षेत्रात तर त्याला 3 गोष्टी लागतात. एक, त्या व्यक्तीचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, त्या व्यक्तीचे प्रयत्न चांगले पाहिजे. आणि 3, कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. माणूस मोठा होऊ शकतो. राजाच्या घरात मुलगी जन्माला ज्या मुलीनं जमिनीवर कधी पाय टेकवला की ज्या मुलीची सेवा करायला दाशा होत्या, तिला अंघोळ घालायला दाशा होत्या, ती मुलगी जनकाची होती. रामानं स्वयंवरात जिंकली आणि 14 वर्ष राजाची मुलगी वरकले नेसून वनवासाला निघली. जनकाच्या तोंडातून शब्द सुद्धा बाहेर पडला नाही. महाराज जनक का बोलला नाही? ऐका उत्तर. आता जर आत्ताचा जनक असता रामाचं खांबाळ फोडून सरदारना नाही बोलेला दुसऱ्या नावाला. पण जनक एकही शब्द का बोलला नाही? ऐका जाणकार म्हणून जनकाला माहित होतं माझी मुलगी पहिल्यापासून राजयोगात वाढली. जर तिच्या जीवनामध्ये 14 वर्ष दुःखाचे प्रारंभ असतील तर तिला भोगायला काय हरकत आहे? आणि तिला भोगला तर ती सीता राम झाली. राम सीता नाही झाली, सीता राम. सीतेला 14 वर्ष वनवास भोगलायचं एकमेव कारण ते तिच्या प्रारब्धात होतं. प्रारब्ध कधी कोणाचं काढू शकत नाही. यावर त्यांचं मत काय? दुसरे उदाहरण सांगतो. बहिणीचं लग्न झालं, 18,000 घोडे बहिणीला दान केले. लग्नाची वरात निघली महाराज आणि वरात ती आकाशवाणी झाली आणि बहिणीनं भावानं बहिणीला जेलमध्ये ठेवलं. बहिणीला दिवस गेले, बहीण बाळंत झाली आणि बाळंत झालेल्या स्त्रीच्या स्तनाला पाना फुटला महाराज. पण त्या आईला आपलं मुलगा स्तनाला लावता नाही. सगळ्या भावानं पोरगं ढगल्यावर आपटलं. 6 आपटले. 7वा योग मायाने नेला आणि 8वा कृष्ण जन्माला आला. तो सुद्धा टोपली बसून पुढे गेला. महिला म्हणलं 8 मुलाच्या आईला झाली. त्या आईला एकही मुलाच्या तोंडात आपलं स्तन देता आलं नाही. पण तिनं सांभाळला नाही. तिनं स्तन प्यायला जगाचा बाप आईता गेला. हे प्रारब्ध आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं स्तन पंच असेल भाग्यवान की ज्याला गोपाल कृष्णाचं तोंड लागलं. आणि सगळ्यात मोठी मांडी किती भाग्यवान तर त्या मांडीवर जगाचा बाप खेळला. आणि मांडी असेल त्या आईची तर त्या मांडीवर गोपाल कृष्ण खेळला. आणि ते स्तन किती भाग्यवान असेल की त्या स्तनातलं दूध गोपाल कृष्ण द्याला. विश्वाचा मालक हे त्याचं प्रारब्ध आहे.
काहीला पैसा समजता येईल. काही पोरीने बापाच्या घरी मजा आणल्या त्या जेवलेलं ताट धुवायचं नाही असा नवरा मिळाला. जर साधारणच्या नावाला गेली. काही पोरीने बापाच्या घरी इतके कष्ट केले असा नवरा मिळाला त्या तिच्या कमराला कपाटाच्या चाळ्या आल्या. आलं नाही. पहिलं वाक्य. एक, प्रारब्ध उत्तम. दोन, प्रयत्न चांगले. तीन, आशीर्वाद. आता उलटे फिरवलं. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर तो आपला स्वाभिमान आहे. जर आपल्या माणसाला मोठं तरी आपला एखादा डॉक्टर आहे, विद्वान आहे, हा म्हणायला जरी तुम्ही आपली आवडत प्युअर निघाली. एखाद्याने गाडी घेतली तर आपली आवडत हसत सुद्धा नाही. पुण्यात दुखत हसत हप्त्यावर घेतली असेल. एखाद्याने लय मुंडा घेतला पुरीत खोड असेल. एखाद्याने घेतलाच नाही लफडा असेल. एक भांडे घटनाची मुलगी तहसीलदार झाली, स्वाभिमान आहे. एक शेतकऱ्याचा पोरगा एसपी झाला, स्वाभिमान आहे. एक भांडे घटनाची मुलगी MBBS झाली, स्वाभिमान आहे. एक पाटील साहेबांसारखा आमदार आपल्यातून मोठा होत गेला, स्वाभिमान आहे. पुढे मोठं गरीब राहा, पुढे मोठं गरीब राहा. मेंदू काम नीतीने मला तुम्ही सुधरून माणसं बदली झाली. होता काय बसलं तर खरं आमदार साहेब त्या विस्तृत जगाला सुरुवात करतात. एक, कोणती व्यक्ती मोठी होत असेल तर आपल्याला स्वाभिमान पाहिजे. आपली माणसं मोठी करायला काय हरकत का? आपला एक पैलवान जर महाराष्ट्र केसरी होत असेल तर काय कौतुक करायला हरकत आहे? काय कौतुक करायला हरकत आहे? CBSEला आपल्या एका पोरीला 99% मार्क पडले, काय कौतुक करायला हरकत आहे? काय हरकत आहे? आपल्या गावातला एक 12वीला गरीबाचा शिकलेला पोरगा खेळत पहिला आला, काय त्याचं कौतुक करायला हरकत आहे? काय हरकत आहे? एक गरीबाच्या घरातला पोरगा महाराष्ट्र केसरी झाला, काय कौतुक करायला हरकत आहे? आपल्याला मोठे गरीब करा ना.
आपला एखादा डॉक्टर आहे विद्वान आहे, बाकीचे लोक म्हणजे तुमची डॉक्टर फार हुशार आहे, आपल्याला हा म्हणाय काय रोज झाला आपल्या आवडत म्हणजे तो ना त्याचे सगळे कपडे आपल्याला आपली लोकच फार कधीतरी विचार, कधी पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आणि कधी आयुष्यात पॉझिटिव्ह विचार ठेवा. विचार कसे बदल पॉझिटिव्ह चांगलं झालं वा काय वा नाही तरी तू इतरांचं शिका जरा विराठी जवळ नामंदर खटोट शर्मा वर्मा यांचं शिका. दोन भाऊ आले निघले जर दुकानदार मध्ये बद्द घेते इकडे वस्तू मिळाली नाही तर तो म्हणतो इकडे घे, आपला म्हणतो पुढे घे. मी तू सांगलीला जाय पण मिठ्यात घेऊन इतरांचं शिका, इतरांचं शिका. केरळवरून हवा भरायला पोरगा आले, केरळवरून एवढ्या एवढ्या खोक्यात राहते, त्यानं हायवेला पण ठेवत जागा घेतली हवा भरण्यावर. आपल्याकडे 1.5 किलोमीटरचा धाब आहे, केवळवानी गाड्याला येतात लोक, तसा भक्त निघालाय हरपाठा धाब्यांवर गाड्याला, धाब्यांवर गाडीला रिलॅक्स. पण आमच्याकडे व्यसन करायला वय नाही राहील, वय नाही, लाज नाही, आबरू नाही, बेशरम. म्हातारा माणूस धाब्यापुढे वाचलं तरी यांनी हात पुसाय. आमची मंडळी पाटली घेऊन प्रकार झाली, बोर मारणाऱ्याने आपल्याकडे जमीन घेतली. एमपी तिकडे आमच्या हायवेला जाते तर रस्त्याच्या कडेला सिजून भात खाते, आमच्या अवलाद जमीन विकून घालवतात. किती भिकार अवलाद आमच्याकडे नवीन कटक येते 1500 असं एवढंच येईल. 20 रुपये नाही, 20 रुपये नाही, काहीच पाहते बापा ते बापालाच म्हणते तुझं शिकव, तुझं शिकव, तुझं शिकव, तुझ्याकडे माझ्या तेवढा फरक मी म्हणतो आम्ही दोघं सोडून दहावीचं एवढे एवढे ते 16चं आहे, दहावीचं किती 16चं उदार मागणी. बापाला काय म्हणते का काय केलंय माझ्यासाठी, आता त्याने केलं ते सांगत. बाप म्हणला मान मी शकले माझा काय कॉलेजला गेलो 11वीचे 17चे कॉलेजचा वर्ग दारू पिताना बाबाच्या नावाची चेअर करते दत्तू पाटील की जय हो. गेले वेगवेगळ्या बापाच्या नावाला समाजा हे कट्ट्या हे भिक्या हे वामण्या तुझ्याची कमी रिक्षाने बाटल्या इकणाऱ्यांनी गाड्या घातल्या तर बाटल्याही निघले मी मरल ना महाराज म्हणणार नाही का जाऊ द्या, मी कधी बघू द्या महाराज तुम्हाला आपली रोज आठवण येणार. 80% तरुण पोरं इतरीकडला शिवाय देत्या काय बा म्हणे इतरीकड दारूला नाही बोलतो त्याच्या काय बापाच बोलतो. तुम्ही माझ्या बापाने देत नाही पण माझ्या बापाने तुम्हाला का पाहावं, तुमचा बाप नेला घ्यावा. माझ्या बापाने देत नाही तुम्ही तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर गेले हे ध्यानात ठेवा. हसण्यावारी गोष्टी देऊ नका. ह्या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खाणेकरी झाला. लोकांना वाटतं महाराज काही बोलतो काही बोलतो, भागन नाही मी आता थकलो तरी 90 करतो महिन्याला. मी काही शिजत गोवा मधला माणूस नाही. कसा महिना निघून 80 कीर्तनाला घ्यावं कधी सहज 3 करतो, रोज सापडलं तर 4. ही कीर्तन काळाची गरज आहे. हे काल सत्य आज सत्य उद्या कालाला वाईट आहे पण सत्य. एकच वाक्य सांगत होतो मी तुम्हाला, कृष्णाला प्रारब्ध बदलवता आलं नाही. उलट सांगतो तुम्हाला, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर नेला आणि रामाचा बाप बायकोच्या मांडीवर नेला आणि जटायू रामाच्या मांडीवर नेला. उलट फिरा, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर नेला आणि रामाची बायको पण रामाच्या जवळ नेला.
पाटील सावध व्हा. सांगा हा विनोद आहे, हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. महाराज त्याच्यामुळे परिणाम काय झाला माहिती मला, एक वर्ग खास झाला, एक वर्ग शिका इतरांचं शिका. एमपी तिथलं आमच्या हायवेला ते घर बंद पडली नसल्यावर ड्रायव्हर तिथं गाडी घेऊन पैसा कमवला ते फुटाण्याची गाडी काय फुटाण्याची एवढीच फुटाणे एवढंच फुटाणे एवढंच म्हणत आहे. त्या मार्केट एकच दाखवली दिवसभर त्याचं माप काय का फुटाण्याचं माप खालून झाली 10 फुटाणे पिळकवण्यात एक कुठला 9च राहिली. खूप अडचण 2 गेले 7च राहिली. आपण नाही पेरा असल्यामुळे काय फरक कोणाला तिथं मजुरीला जाणार आणि चांगल्या बागायदाराला या जाणं कशी गेली. लोकांनी नुसतं म्हणजे जग सुधारले. चांगले भांडी घालून जेवत होते लोक. मला किडा आला उड्यानं जेवण वर हटणं आला एक काठी हातात घेतं कार्यालयात का नाही गावातच हिंड ना ताटलीत आहेत काय तर उड्यानं एखादा भात सांगा ताटली सापडली भात सापडला वरात सापडला एवढं त्याकडून नका लावला तो भातही सांगा. पूर्वी चांगली गुलाबजामुन गोल होते पण आचार्य आवडत पाहिजे झाली त्याच्या काय बापाची गेलं लांबवलं गुलाबजामुन गोल म्हातारी माणसं टपाटप खायची कुठलं म्हातारीच्या नातू गोल गुलाबजामुन म्हातारी माणसं टपाटप घोडात टाकायची म्हणजे शिकतात एक किड्या आला या आचार्याला लांबवलं काहीच नवीन करायचं. 2-3 गुलाबजामुन सेपरेट खायला सोडते काही एकत्र सेपरेट. बुंदी डाळीचे गुलाबजामुन मैद्याचे बुंदी पाकाच्या बाहेर गुलाबजामुन पाकाचे म्हणून आचार्य अवलाद पैदा झाली एकत्र केले राजाला राजा एवढा राजा एवढा राणी राजाला कळलं सुद्धा नाही आपल्याला राणी कवाची टाकली. आता नवीन जेवण येणार आहे पुढच्या वर्षी बसवे जेवण सकाळ बसवायचं नाकानं रसा कशातच पैसे लागतात. लग्नात एक फाजील पद्धत आहे प्युअर फाजील. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी गेटवर उभी करायची. नवरदेव भाड्याच्या गाडीत आला 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खातो 100ला झाला नाही तर 35ला झाला. नवरदेवाला 2-4 खांबे नवरदेवाला ते खांब्यासाठी लटकेल 2-4 त्या नवरीच्या मागं 2-4 गाड पाठपुरी मेकअप इथल्या फटीत जमते. बॉब नावाचा भाग पाडते. बॉब नावाचा भाग नाही की नाही तर खड्डामध्ये झापका भाडीकडे कांदा बाबा भांडमध्ये बॉम्बला बॉब हा भाग पुढे पोरगावाच्या एक पट मोकळी ठेवायची याला म्हणतो देवे. आता एक नवीन भागाला एकच बाजू बांधायची ही बाजू मोकळी एक पोरग खेळायचं कमी नको होतो पुरी ना शिकायला ते पडलं केलं
पंढरीला गेला नदीत आंघोळ करता आजपासून पायापुढे
गेलेल्या माणसाला नदीत टाकू नका, नद्या पवित्र ठेवा. तुम्ही काय करा, एक तिला गोडीत भरा, घरी आणा, शेतात एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. एवढं तुमचं नसतं. आपल्या साहेबांना खरं शुभेच्छा. झाड आणि झाडं लावायला भाषण करू नका, भाषण करूच नका, भाषणाने वाटलं लावलं. इंग्रज गेल्यापासून झालं नाही तर आपण ही लावलेली झाडं गेली कुठं? दरवर्षी वृक्षारोपण खड्ड्यातच. अरे सगळी झाडं जर लावली असती महाराज तर विटा, मायनी, करार सारखी गावं दुष्काळानं होरपळलीच नसती. उन्हाळ्यात सुद्धा पाऊस दुष्काळ भूतकाळाने भोगलाय. एक शेतकरी, दोन त्याच्या दारातली गाय, तिसरा कोणला दुष्काळ, दाबाडे हालायचा कोणला दुष्काळ. काय नोकरीवाल्याला रोग झाला, काय आम्हाला रोग झाला, काय पुढे रोग झाला. ऊत आला पैशाला, ऊत काय दुष्काळ, दुष्काळ भूतकाळी भोगला. शेतकरी त्याच्या दारातली काय, तिसरा कोणला दुष्काळ. दुष्काळ का पडतो, नद्या स्वच्छ ठेवा प्रत्येक गावाला. हा मला नाही तर नाही म्हणा, नद्या स्वच्छ ठेवा. दोन, तुम्ही म्हणा आम्हाला जमीन नाही, झाडं पुढे लावा. गावाच्या बाहेर तेवढी पडेल जागा आहे, पुढेही झाड लावा आईवडिलांच्या आठवणीनं. आणि आईवडिलांच्या पहिल्या पुण्यतिथीपर्यंत त्याला पाणी घाला. 12 महिन्यामध्ये ते झाड तुम्हाला आई बापासारखी सावली देईल. पाणी लावा, झाडं लावा. नाही नुसते काय करतो झाला. आता 18 दिवसानं सरकार उठतो, पर्यावरणाचा सांगतो वृक्ष. लगेच पेपरला 3 लाखाची जाहिरात काही नका. पर्यावरण या 3 लाखामध्ये निम्या गावाला झाड होत. गुरुजी उठला अजून 15 दिवसांनी लगेच आता शाळेची गुरुजीला तर झोपत नाही. लगेच पोराला दम द्यायचा, पोरा टिकावा, उपर उपर उपर, मला पाणी आण. तू खाटं कोण घेतो. लगेच हे कॅमेरावाले, मीडियावाले, पेपरवाले यांना झोपा नाही. हे लगेच या, लगेच त्या घरापुदार या झाड, लगेच कॅमेरावाले एक गोळा बिळा झाकणार ऍक्शन. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान आपल्याला फोटोवाल्याला हसायला सांगा. त्या दिवशी आपल्याला फोटोवाला म्हणून स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घेतली. फोटोवाला सांग स्माईल स्माईल स्माईल. पुढारी येणार, बाकीचे कार्यकर्ते आहेत त्या मला लोकांना कार्यकर्ते कवा आहे लगेच सका सका स्माईल स्माईल लावू नका. ऐका, बापाच्या घरी जाणाऱ्या मुलीनं नवरीच्या घरी जाण्याच्या अगोदर बापाच्या दारात एक झाड लावा, त्याला बाहेरची आठवण लावू द्या. सुनबाईनं घरात आल्यावर मी या घरात लक्ष्मी आली म्हणून एक झाड लावा. 10वीच्या मुलीनं मी शाळेत शिकले म्हणून एक झाड लावा. शिक्षकांना मी या शाळेत नोकरी केली म्हणून एक झाड लावा. विद्यार्थ्यांना मी ही शाळा सोडून जाणार आहे म्हणून एक झाड लावा. आणि सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावांना आमच्या ताब्यात सत्ता दिली म्हणून एक झाड लावा. तिच्या पुढच्या कुटुंबाला राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ भरायला झेंडा खाली घेऊन याला वर गेला. भाषण कुठं करायचे 15 ऑगस्टला 26 जानेवारी 1ली ते 4थीच्या पोरांना इंग्रजांच्या गावात हे शाळेत भाषण करणारे ध्यानात ठेवा. 15 ऑगस्टला 26 जानेवारीला पोरं तुम्ही अगोदर गोळ्या वाटा आणि नंतर भाषण करा, मग कळलं तुम्हाला काय पाहिजे. पोरं कशामुळे गुंतले यार, गोळ्या वाटा पोरं म्हणजे तू इंग्रजांच्या स्कॉलिंग पोरं वाजवतात टाळ्या. आपल्याला वाटतं भाषण आवडतं. भाषण करणाऱ्या माणसांनी 2-3 ठिकाणचं भाषण टाळावं. एक 1ली ते 4थीचा 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा कार्यक्रम 2-3 मिनिटात उरकावं. काय माहिती 10वीचं एक भाषण टाळावं. नदीवर बोलू नये, लई वाईट मला त्या बसता त्याचा गज वाढला. आपल्याला वाटतं भाषण भाषण खालचे लोक शिव्या खाऊन देते. आपले सगळे लफडे त्यांना माहीत
माणसाने सगळ्यांच्या भरमानाने स्टॉप करा. 5 नावं कागद लिहून घ्या VIP लोकांची एवढी लग्न आणते बस भाषण लग्नात करू नये. डाव्यात सुद्धा एका जाणकार माणसाने जो माणूस मेला त्याची थोडी माहिती सांगा स्टॉप करा. हे हाताने इज्जत घालायची लक्ष. लग्नाचा असा प्रॉब्लेम 5 भाषण त्याची पूर्वी बोलून जाईल त्याचं भाषण आपल्या पोरीला याचीच सापडा बंद झालं. एक ऐका आता बारीक झाडं लावली पाहिजे काय म्हणते ही गावाची आणि प्रत्येक व्यक्तीने जर एक झाड लावलं ह्या आमदार साहेबांना वाढदिवसाच्या आदेश स्वच्छ ठेवा माता येते. आज नद्यात राहिल्या नाही काय नका ती आपल्या गावात एखादा 40-45 वर्षाचा पोरगा गेला स्त्री असो किंवा पुरुष तो मारायचा मेला म्हणजे तो आपण जाळायला नाही पाया पडते तुम्हाला जाळण्याच्या अगोदर त्याच्या आवडी काढून त्याच्या टीव्हीने जर दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर काढून घ्यायला काय हरकत नाहीतरी तुम्ही कसा तो जाणार. सगळ्याच माणसाची अमेरिकेला जाऊन किडनी बनवण्याची परिस्थिती नाही. अजून 70% शेतकऱ्याच्या महिला अंगावर आजार काढून संसार करतात काय म्हणते. तिला मणक्याचा त्रास आहे बिचारीला उठता येत नाही तिला मणक्याचा त्रास आहे पण तिची पोरगी 12वीला आहे. मी जर झोपून राहिले तर माझ्या पोरीच्या अभ्यासावर बदनाम होईल म्हणून मणका दुखत असताना सुद्धा शेतकऱ्याची बायको स्वयंपाक करते. या जगात सगळ्यात जास्त कष्ट शेतकरी करते. 3-3 मुळे उसाच्या पोरी 4-4 रोजी घासाची का पिती 3-3 मुळे उसात सर्दी होईना तिला. श्रीमंताच्या बायकोनं काय झालं लिफ्टन वर जाते लिफ्टन मणक्यात काय डोळ्याला अंधार आता तू सगळी तरी का त्यालाही मोकळं तरी ना तोही त्यालाही दुसरी करता येऊन तरी हे महाराज महाराज हा धर्म जर कोणी टिकवला असेल तर शेतकऱ्यांनी अजूनही शेतकऱ्याच्या घरामध्ये एकादशी आली की त्याची आई बायको चुलीला पोचायला घेते ही संस्कृती आहे. अजून आता 15 दिवस एकादशी आली झाली शेतकऱ्याच्या माहिती तयारी वरून काही खायचं नाही बरं का वरून काही खायचं नाही बरं का. आज काय शंभराने भाजून ठुणार फुडून ठुणार घर झाडून ठुणार चुलीला पोचायला देऊन ठुणार घरातली घाण काढून घेणार संस्कृती आहे घरात शेतकऱ्याच्या. वरून दुसऱ्या दिवशी पोरानं लवकर स्वयंपाक करायचा बरं का काही का होईना परिस्थितीप्रमाणे उपास सोडायला गोड करणारच शेतकऱ्याची घर कष्ट अन्नदान शेतकरी घालते. गरीब म्हणतात हे एवढे पंक्ती झाल्या श्रीमंत नावासाठी घालतात पंक्ती. गरीबाचं तसं नाही तुम्ही या ते 16 चाललंय ना काही घर असे भाकरी पीठ करून ठेवतात कुणी या आमचं नाव घेतलं पाहिजे असं काय श्रीमंत कुठे अन्नदान करते माणसं बुजी देते बस सांगितले 6वा वाटा सपल्या म्हणते निवांत जेव्हा ताटल्या खात्या का निवांत तेव्हा चपाती वाढली का शेतकऱ्या तरी चांगला गांजा प्याला तर बैल शिकवे त्या चपात्याचं काय शिकतो. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुणी दिवसा येतो आणाऱ्या चहा होता ना त्याच्या घरात ही श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते चहा घेऊन मोकळे सोडेल गावून शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून या हलकटाच्या घरात कपात डोक्याला लागायचं. अजून 1 वर्ष श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्या पाहुण्याने जीवीचा शेंडा बोलायचा. आणि मरती नाही मग देव बाजला घेतो जेव्हा बसला चमक नाही 2 लाख 2.5 लाख 9 लाख
पाहुणे भेटून गेले आवडत काय मला नुसता पाहतो पाहुणे महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मिळाला प्रवचनकार कटाळे हे भाषण करणारे कटाळे मी जणाला इकडे ही नोकरी नको तुम्हाला महाराष्ट्र शासनात कावळा शिकणार 100ची नोट ठेव मला ठेवली ना 100ची 50 कावळी गोळा झाली कावळी होतो नोट मिळली 72 तासात राहिला एक आमदार साहेबांच्या दृष्टीने मिळाला पहिला संकल्प नद्या स्वच्छ ठेवा प्रत्येक गावाला 2 झाडं लावा 3 अवयव दान करा अवयव दान करणं काळाची लग्नात झाडं नका दिवसापर्यंत भेट लोक वरात निमत राहते झाडं घरी किती झाले एक तिसरी गोष्ट कर चौथी गोष्ट कर आमदार साहेबांच्या दृष्टीने त्याला 5-6 गावची लोक आहेत त्याला प्रत्येक गावांमध्ये जी मंदिर आहे मंदिरांचं पावित्र्य टिकवा आज मंदिरांना स्वच्छताच राहिलं फक्त बांधायची नाही मोठीची बांधा मोठीची बांधा राज आहे महाराजांना ज्यांची घर जेवढं शेतकरी केला नाही ना भगवान आज घरे अंडे खाली एवढ्यांचं पावित्र्य राहिलं नाही तरुण करून एक सांगतो पडतो 5-6 दिवसापर्यंत 10 पोरं तरुण एकत्र या आणि मंदिराचा परिसर एकदा 8-10 दिवसातून स्वच्छ करा देवांवरती काय नाही थोडस पहिल्यांदा थोडी घाण राहील नंतर हळूहळू लोकांना सवय लागेल शनिवार रविवार थोडीशी यायचंय का आपण 2-3 झाडू घेऊया मुलं असो मुली असो गावांमध्ये मंदिर स्वच्छ ठेवा देवांमधली ऊर्जा कमी झाली आता हा जो पाऊस पडलाय ना पंचायतीचा भरपूर हा हवामान खात्याचा अंदाज जाऊ नये तुम्ही यंदाच्या पावसाचा अभ्यास करा ज्या भागात भयानक दुष्काळ आहे तिकडे पाऊस भरतोय का गाय तळतळली आणि काळी आई तापली का निसर्ग द्रवतो गाय झाल्यापासून तळतळली आणि काळी आई हवामान खात्याला म्हणते काटाच्या वर नाही काटाच्या वर नाश्ता करून बसला नाही त्याचं 15 दिवस झाली वाट चढत होता इकडं वाडी वाहून निघाली देव येतो ऐका उत्तर पाऊस का जातो मंदिरांची ऊर्जा कमी राहील 4 वाक्य आपल्या साहेबांच्या वाढदिवसाला गावांमध्ये मंदिरांमध्ये त्या भंगलेल्या मूर्ती आहेत भंगलेल्या हात तुटलेल्या पाय तुटलेल्या त्या मूर्ती काढून टाका ठेवू नका गावात एवढं तरी नेऊन टाका का हा माहिती आहे याच्यामध्ये विद्युत ऊर्जा आहे आता सध्या त्या मुलानं बटन दाबलं ऊर्जा स्टॉप झाली याच्यात ऊर्जा आहे सध्या पण ती विद्युत आहे माझ्या तोंडातलं वाक्य बाईकवर आदळलं तर ती ध्वनी ऊर्जा तयार होईल एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म ऊर्जा तुम्ही निर्माण करू शकत नाही ती ट्रान्सफर करता एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऊर्जा तुम्ही निर्माण करू शकत नाही पण ऊर्जा ट्रान्सफर करता जसं माणूस मेल्यावर त्याचा जीव जात नाही जीव ट्रान्सफर होतो आपली माणसं भांडवली म्हणतात तो माणूस मेला माणूस कधीही मरत नाही काय माणसं नदीला म्हणतात त्यांना जाऊन 10 दिवस झाले अहो ते गेलेच नाही ते तुम्ही आणले ते आणले का नदीला तुम्ही बाजूला आणले सुतळीला चाललो मी जात नाही माझ्या अंगातला शब्द आहे हा जुना झाला मी बदलवला शरीर नाही बदलवलं त्याला ओवी असते जैसे जीर्ण वस्त्र साठीते मग नूतन वेदीते तैसे देहांतराते स्वीकारिते चैतन्य नाटे अजून त्याला आठव्यात त्यात पुरावा आहे आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मागे पहा
ट्रान्सफर होत असतो, तसं ऊर्जा ट्रान्सफर होते आणि देवांमधली निगेटिव्ह ऊर्जा गावात समाधान देत नाही. याच्यावर तुमचं मत काय? बरं, याच्यात ऊर्जा आहे किंवा नाही? आहे. ती ऊर्जा विद्युत आहे, पण मी बोललो तर आदळलं, शेवटच्या टोकापर्यंत ऐकू गेलं. ही ऊर्जा विद्युत नाहीये, ही ध्वनी ऊर्जा आहे. हे बदल का? गावांमध्ये मंदिर स्वच्छ ठेवा. आपण नुसते म्हणतो पोरं बिघडली, पोरं बिघडली. पोरं नाही बिघडत, तुम्ही कंट्रोल करत नाही. सरळ बसायला आणारे पोरं पटका बैठे बैठे सावधान बसले, खालच्या वर त्यांनी उत्तर द्यायचे पटकान पटकन. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर. टायगर जोरात बोला, टायगर जिंदा आहे. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं जिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं देश विकास. कुठला प्रश्न उत्तर द्या जोरात पटकान. घाबरायचं? आवाज कमी येतोय. घाबरायचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद भटकावले पाहिजे. आई बाप जबाबदार आहे का? पिढी निघाली नाही, आपण वळण लावित नाही. खाली टेबल होता, वर हात होता, तेव्हा आपण आज सुखी आहे. आज APS आहेत, आमदार आहेत, आपण सगळे बसलेली माणसं आहेत. फुकाटे का आपण? खाली टेबल, त्याच्यावर हात वरून आणि बाप म्हणायचा मेलं तरी चालेल आणा. तेव्हा आपण तहसीलदार आहे, तेव्हा आपण कलेक्टर आहे, तेव्हा आपण PS आहे, तेव्हा आपण पोलीस आहे. फुकट नाही मिळत पण, फुकट नाही मिळत पण, कष्ट केले सगळं मिळालं. आता लोक म्हणजे नोकरी लागत नाही. नोकऱ्या लागतीलच कशा? क्वालिटी नको. 48ला कुठून देतो तुला? दरिद्री 48% मार्क पडले, त्याचा बाप म्हणला मेडिकलला प्रयत्न करू. तू प्रयत्न करू नको, तुझा पहिला प्रयत्न फेल गेला. क्वांटिटी नको आहे आजच्या जगात, क्वालिटी पाहिजे. क्वालिटी. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 20 लाख रुपये लागले असते आणि यांना गप्प बसवाय 1000 पोलीस लागले असते. आता मला तर आमदार साहेबांनी 7-8 लाख द्यायला काय हरकत आहे? त्याला उलट आमदार साहेबांनी म्हणलं पाहिजे, त्याला इंद्रिकर आपला माणूस हे गरीबाला 5-7 लाख देऊन टाका. काय जाऊ द्या महाराज, ही कीर्तन कशी असू काळाची. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल. हा ना, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यात जागा ठेवावं लागेल. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, गेले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बाप मजूर बागायतदाराची खरेदी घेईल, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पोरीने, निम्मे. आणि एका वर्गात होत नाही. 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पैशाची किंमत वाढेल आणि बुद्धीची किंमत कमी होईल, नोकरी मिळणार नाही. आणि आता सांगून होतो आमदार साहेबांच्या वाढदिवसाला 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. काही घडलं तर आपल्याला दिसत नाही. एक, अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाही. का? प्रत्येकाला एकच मुलगा आहे, एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं पुढे वगैरे बांधून ठेवले. आपण बघतो हे कोण? म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात. म्हातारा सर्व्हिसवाल्याला आई बाबाचं पाहायला वेळ नाही, त्याच्या मागे व्याप आहे. सासऱ्याची बायको असते, थोरल्या महिन्याचं बाळात पण आहे, थोरल्या मेवणीचं
धाकटी मिळून परीक्षेला गेली ती येईल तिला निकाल घेऊन येते का नाही. घरात माणसं राहणार नाही. 2 दशक्रिया पुण्यतिथ्या बंद होणार. दशक्रियाचं पॅकेज निघणार वागणार. आता पॅकेज कावळा आहे तू सांग, भातही तू शिजव आणि चपी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन ठेवलं त्याची कर. टाकू. 3 नोकरी मिळणार आणि नोकऱ्यांऐवजी व्यवसायाकडे वळा. नोकऱ्या द्यायच्या पुढे तुम्हाला मला तुझंच आपलं बावळं सारखं काही अर्थ लावायचा. जिल्हे किती आपले 36 जिल्हे आपले. कलेक्टर किती जिल्ह्याला 1. आता तुम्हाला कलेक्टर किती लागतील टोटल महाराष्ट्रात 36. तुमच्याकडे 500 पोरं MPSC सुटले. तुम्ही डोकं वापरतात का नाही. 1ली ते 4थीला 4 वर्ग आहे. 2 गुरुजी 6 पोर आहे. दोघांचा पगार 1,36,000. D.Ed बंद झालं. B.Ed बंद झालं. डिप्लोमाला जवळजवळ कुरूप लागत आलं. ETD बंद आहे की नाही. ETD बंद. B.Ed बंद. B.Ed आता इंग्लिश मिडियम बेस सुमार उठल्या शाळा. पोरच कमी. यंदा पटाचा प्रॉब्लेम आला सगळ्यांना. अनेक शाळा झाल्यामुळे पट कमी फार कमी झाला. पटत नाही राहिलं. पोरं होत नाही ना लोकांना. शाळा होतात. पोरं इंग्लिश किती होता. शाळा खोल्या पोरं कुठे. या शाळा जर काढायच्या असतील तर पण म्हणजे पोरांना भरपूर पोरं पाहिजे. सूत्र जमत नाही ना आपण. त्यामुळे ती क्वालिटी ढासाळली. क्वालिटी ढासाळली. काय म्हणते तुम्ही. नोकरी मिळणार. तरुण पोरांच्या पाया पडतो बघा. व्यवसायाकडे वळा. गारगारी का गारगारी का कुलबी का कोंबड्या पाळा ना. सोडून कोंबडी 130 ला आहे. भाजून 140 ला आहे. बॉईल करून 180 ला आहे. शिजून 230 ला आहे. कडकनाथ 160 ला आहे. गारगारी का कुलबी का पावी का. पण इथून पुढचा जो माणूस व्यवसाय करेल तो सुखी. नोकरी मिळाली, बायको मिळाली आणि 5वी गोष्ट घडणार आहे 2-3 वर्षात. शेतकरीच राजा होणार आहे. ध्यानात ठेवा. शेतकरी राजा होणार. थोडी कळ करा. ह्यांना काय मजा हाणायच्या शेतकऱ्याच्या जीवावर सगळ्यांना हाणू द्या. पण काळ आलाय. शेतकऱ्याला फक्त शेतकऱ्याला महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून माझी 2-4 वाक्य ऐका. एक वारंवार त्या जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. 2 टाटा बॅटरी, विराय कत्तर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश यांच्यामुळे तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणू गेले. 3 युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, इफ्को, दाणेदार 10-26-26 केमिकल युक्त खतामुळे जीवाणू राहिले नाही. 4 शेतकऱ्याचं क्षेत्रफळ जमिनीचं कमी झालं आणि झाडांची संख्या कमी झाल्यामुळे पिकाला ऑक्सिजन मिळत नाही. 5 शेतकऱ्याचं उत्पन्न पाणी भरण्याचं नियोजन नाही. आणि 6 शेतकरी उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवत नाही. त्याला बडेजाव करायची नाही सवय. लग्न साधे केले तरी मुलं होतात पण त्याला किडा नाही. 13% संस्था काढील पण फेटे झाली तरी त्याच्यामुळे भिकारी व्हायची वेळ आली. हो बायको मिळणार नाही. आता तुम्हाला जिल्हा कोणता आहे. सांगलीचं चिन्ह माहिती तुम्हाला. तुमचं आहे 1,800. तुमच्याकडे पोर आहेत 1000 आणि पोरी आहेत 800. म्हणजे तुमचे 200 पोर जवळजवळ 2400 जवळजवळ. आता प्रॉब्लेम आहे का. मुली किती आहेत 800. पोरं किती आहेत 1000. म्हणजे 200 पोरं जवळजवळ सुटले. 800 पोरींमध्ये 450 पोरी BA, 450 पोरी ग्रॅज्युएट आहेत. पोरगी MBBS आहे तुमच्याकडे MD पोरगा नाही. पोरगी PS आहे तुमच्याकडे SP पोरगा नाही.
पोरगी तहसीलदार आहे, तिच्या लेवलचा तुमच्याकडे पोरगा नाही. प्रॉब्लेम असा झालाय, मुलींची संख्या कमी आहे पण एज्युकेशन हायर आहे आणि त्या क्वालिटीचा पोरगा नाही. एखादा पोरगा तहसीलदार आहे, 5 पोरी तहसीलदार आहे, तो एक काढतो तहसीलदार. आता बायका आणायच्या कुठून? बरं ते पहिले दिवस गेले आता बापकेचे. 20 एकर जमीन आहे द्या पोर. लोक म्हणते पोर प्यात मरू दे. काही लोक म्हणले पोरी त्यांना जीसीबी आहे. आता लोक म्हणते जीसीबी का? हा. पोरग पेत आहे का? हा. मग खड्डा की काढून टाकतो. सांग काय करणार? बायका नाही करणार. मी राहिलेले पोर जवळजवळ पाया पडतो. लग्न जमवताना दोन्ही मुद्दे मी नाही का? मुलीच्या बापानं काही पाऊल खाली आलं पाहिजे आणि मुलाच्या बापानं सुद्धा काही पाऊल खाली आलं पाहिजे. मुलीच्या बापाच्या सध्याची अपेक्षा काय आहे? मुलगा सर्व्हिसला पाहिजे, त्याला शेती पाहिजे, तो निर्वेशनी पाहिजे, त्याच्या घरात माणसांची संख्या कमी पाहिजे. आणि मुलाच्या बापाची काय अपेक्षा आहे? पारखी तगडी पाहिजे. आणि पोराची काय अपेक्षा आहे? पीस मार. आता ह्या तिन्ही गोष्टी जुळणार आहे का? या जुळणारच नाही. म्हणून लग्न जमायला प्रॉब्लेम. मुलीच्या बापानं आता थोडं खाली उतरलं पाहिजे. जर पोरगा निर्व्यसनी असेल आणि शेती असेल तर मुलगी द्यायला हरकत नाही. आणि एक खरं सांगा मला, पोरगा जर निर्व्यसनी असेल आणि शेती जर चांगली करीत असेल तर 2 एकर जमिनीवर बांगला बांधून पोरगा 4 चाकी घेऊ शकतो. तो देवडा बावडा नसेल, जुगाऱ्या बिगारे नसेल ना तर संसार चांगला होतो. काय होतो? उलटे सर्व्हिसवाल्यांचे संसार धोक्याचे. बारीक अभ्यास करा. कंपनीत पोर कामाला पडली, कंपनी बंद. आता काही लोक म्हणतात तो पोरगा शिक्षक आहे, केव्हा पेमेंट व्हायचं त्याला? 4 वर्ष झाली 20% पैसे आले. 100 शिक्षकांमधले 30 शिक्षक चोपनचे. फुल पगाराला ते रिटायर होतील. यांना करता का? बायको मिळाली. आता बायका सुद्धा आपल्याला दुसरी गुन्हा आणायची पाहिजे. ती बी रविवारी आणली, मंगळवारी ती गेली. जागरण गोंधळाच्या आत लंगर तुटला का? पोरांनो तुम्ही व्यवसाय करा, बायको मिळेल. फक्त पोरांनो मला सांगा, हा विनोद आहे का? 12 वाजता कॉलेज सुटलं ना 4 वाजेपर्यंत किराणा दुकानात पुढे मारतात. आता हे आम्ही रात्रंदिवस कष्टाचे ना ही संधी पुन्हा कष्ट करा. सायकल पंक्चर करा 10 रुपये पंक्चर, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला, तर बायको मिळत तुला. आणि बायका ह्या 15 वाऱ्यातच करा. पुढच्या वर्षी सीझन नाही. 2020 साली अधिक असल्यामुळे 25च तिथे. ह्या 15 वाल्या जेवढे पाहुणे येतील वल्लाय हा म्हणा, ईडी बैरी मुठी म्हणजे तिला पहिले 2 पोर आहे चालती. आणि एवढं सीझन गेला तर तुम्हाला एकच पर्याय आहे, मोबाईलच्या स्क्रीनला पण तरी फोटो ठेवणे, मोबाईल कॅमेरा पाहणे. नाही झोप आली तर मामाची मामीची पूजा करणे. तुझ्या मामा मुली आहे का? मुलगी आहे का मामा? नाही. तू झाला कसं नाही. तुझ्या इब्राया मामा मुलगी आहे? नाही. तुझ्या नाही. तुझ्या किती? 2 आहे का 1 आहे? नाही. तुझ्या मामाला नाही. तुझ्या नाही. तुझ्या किती? 1. आणि तुला भाऊ एकटाच आहे? कल्याण तुझ्या मामाला आहे की नाही? तुझ्या नाही. तुझ्या अरे मग तुमचे मामा करतात का?
माणसं मला सांगा, हा विनोद आहे का बाबा? ही काळाची आता आमदार साहेबांच्या गोष्टीचे त्यांना अजून 2-3 मुद्दे राहिले. 1, नदी स्वच्छ ठेवा. 2, झाड लावलं पाहिजे. 3, मंदिर स्वच्छ ठेवलं पाहिजे. 4, बंगलेला मूर्ती काढून टाकलं पाहिजे. 5, अवयव दान केले पाहिजे. आणि 6, गावातले सरपंच, नगरसेवक, पोलीस पाटील, दंडमुक्ती अध्यक्ष. आता शाळा उघडून महिना होत आला. सगळ्या दंडमुक्ती अध्यक्षांनी त्यांनी एक पोलीस स्टेशनला पत्र दिलं पाहिजे त्या 2-4 वर्षात, आणि 2-3 दिवसात, आणि आठवड्यातून एकदा शाळेच्या परिसरात पोलीस आला पाहिजे. आणि शाळा भरताना जो रिकामा माल हिंडतो तो एकदा रिपीट केला पाहिजे. शाळेच्या भोवती जी भंगार मुलं हिंडतात शाळा भरताना सुटताना, ही हंडीत पाहिजे. तुमच्या काय मुलींना संरक्षण राहिलं नाही. आता पोरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, आता बोलू नाही सणासुदीचे दिवस. तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही, असे हलकट विचार नाही. पण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्हाला जी झग मारायची ती तुम्ही मारता, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला लाज. एक 2-3 वाक्य जरा विनोद नाही. हा महाराज, तुम्ही पोलीस स्टेशनला चांगल्या चौकशा करा. मुलींच्या अशा तक्रारी आहेत. पुरीनं 80% पुरी म्हणतात का इंद्रुकेला आम्ही पडून जाऊन काय गेलो तर गेलो, त्याचं काय बापात जातं. माझ्या बापाचं नाही जात पुरीनं काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मला पुरीने तुम्हाला तळतळून 2-4 वाक्य सांगतो, ऐका. पुरीनं तुम्ही पळून जाऊ नका ह्या मताचा मी नाही, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्या बिचारा दुष्काळाने पिडलेल्या शेतकऱ्याची चूक सांगा मला. तर त्यानं आयुष्यभर एवढे कष्ट करून तुम्ही त्याला अपमानाची बाजू दिली, त्याची चूक सांगा मला. सांगा ना ते चूक, सांगा ना ते चूक. की समाजामधून त्याला तुम्ही माणसातून उठवलं, 2 माणसामध्ये त्याला बोलायला जागा ठेवली नाही. पोरीनं तुमचा जन्म नव्हता झाला, पोरीनं तुमचा जन्म नव्हता झाला. तुमचा बाप लग्न झाल्यावर व्हायला निघला तर त्याला पत्र्याचं घर आणलं पोरीनं, आणि 2 शेळ्या आणल्या. तुमच्या आईनं डोक्यावर दगड वाहिली पोरीनं, तुमच्या बापानं पायानं गाव केला, आणि तुमच्या आई बापानं डोक्यावर दगड वाहून कौलाचं घर बांधलं. पोरीनं तुमचा जन्म झाला ना. अरे तुमचा बाप 15 मिनिटं हसत होता. का हसत होता माहितीये पोरीनं तुम्हाला? का हसत होता माहितीये पोरीनं? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर पहिली मुलगी झाली तर तू भाग्यवान असशील. तुमचा जन्म झाला तर त्याला पोरीनं तुम्ही जन्म झाला तुमच्या बापानं सगळ्यांना चहा पाजला. पोरीनं तुमचा जन्म झाला, तुम्ही रडा आंघोळ करायच्या तर तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, इतक्या होत्या. तुमची आई तुम्हाला कशी आंघोळ झाली होती माहितीये पोरीनं? कशी आंघोळ झाली होती माहितीये? पोरीनं तुमची आई पाय पसरायची, दोन्ही पायाच्या मध्ये तुम्हाला झोपवायची, तोंड खाली करायची, आणि एका हातात पाणी घ्यायची आणि एका हाताने तुमचं अंग सोडायची. आज पहाडासारखा ईश्वरासारखा बाप काय करायचा माहिती पोरीला? तुमच्या बायकोच्या आईच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तिला म्हणायचा पोरीला आंघोळ घाल, तो पाणी ओतत होता. तुम्ही चालायला लागल्या तर तो खाली वाकून तुम्हाला चालायला शिकत होता. तुम्ही बोलायला लागल्या तर तो बोबना बोलत होता. आणि पोरीनं तो रडायला लागला, पोरीनं तुम्ही रडायला लागला ना तर तुमचा बाप काय करायचा माहितीये तुम्हाला? काय करायचं माहितीये? गुडघे खाली टेकवायचा, हात खाली टेकवायचा, तुम्हाला पाठीवर घ्यायचा. आज पहाडासारखा तुमचा बाप, पण पोरीनं घरात घोडा घोडा व्हायचा. हो घोडा घोडा, अरे घोडा घोडा होऊन तुम्हाला फिरवायचा. तुम्ही जर झोळीत लवकर झोपल्या नाही तर तो दोरी हातात धरायचा, झोका ओढायचा आणि मग जेवण करायचं. पोरीनं 10वीचं टाइम टेबल लागलं. तुमचा बाप 9:30 वाजता गाडी घेऊन तुम्हाला नेऊन सोडायला तयार असायचा. पेपर सुटतेपर्यंत शाळेच्या गेटमध्ये बसायचा आणि तुम्हाला घरी घेऊन यायचा. पूर्ण 12वीचा CETचा निकाल लागला. तुमच्या मेडिकलला नंबर लागण्याची चिन्ह आली. बिचाऱ्याकडे पैसे नव्हते. पोरीनं तो रात्रभर उशीमध्ये मुलगं गुंतून रडला. पोरीनं तो मुलगं गुंतून रडला. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले पोरीनं आणि तुम्हाला डॉक्टर केलं. वाक्य सांगू पोरीनं, तुम्हाला पाहिला पाहुणे आले तर त्याच्या घरात गाद्या नव्हत्या. त्याने शेजारून गाद्या आणल्या आणि तुमच्या लग्नासाठी त्याने 20 गुंठे जमीन विकली. पाया पडतो पोरीनं तुमच्या. तुम्हाला ज्या मुलावर प्रेम असेल ते स्पष्ट बापाला सांगून टाका की मी याच्याशी लग्न करणार आहे.
पण त्याला समाजातून उठवू नका. तुमचं काय मत आहे? जरा बघा, जरा बघा. सगळ्या लोकांच्या डोळ्यात पाणी आहे का नाही जरा बघा. तुम्ही बावळटपणा काढलाय फार सगळा. आणि पोलीस स्टेशनला पोलीसच्या अशा तक्रार येत महाराज की माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. काय जगाचा न्याय राहिला महाराज. मुलगी मला हे वाक्य कोणत्या बापाच्या कानाला रुचेल फक्त एवढंच सांगा. अरे त्यानं काळ्या आईचा व्यवहार केला, बनियन म्हणाला तर त्याला पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्याला काट मारली काट. ज्याला बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून पोरीनं तुम्हाला मोठे केलं त्याला तुम्ही आरोपी ठरवता. तो तुमच्या प्रेमात आरसा ठरला. अरे त्याचं पावसाळ्यात घर गळत होतं तर त्याला झोपायला जागा नव्हती पोरीला, तर रात्रभर खांबाला पाठ लावून बसून राहिला. त्याने अशी काय चूक केली तो तुम्हाला आरोपी दिसला. तो बाप असं कोणतं प्रेम शिकला तुम्ही? कोणतं प्रेम शिकलात कोणतं की तुम्ही प्रेमाच्या पोटी तुमच्या बापाचा तळतळा घ्यायला लागला? तुम्हाला तो आरोपी दिसतो. अरे तुमच्या भावाची तुम्ही पळून गेल्यामुळे तुमच्या भावाची किंमत समाजामध्ये कायमची संपली. तुम्ही तुमचा भाऊ तुम्हाला दुश्मन दिसतो. भाऊ तो जो बिचारा तुम्हाला लहानपणापासून सांभाळत होता. अरे तुम्ही मोठे होते तो लहान होता, तो तुमच्या बोटाला धरून तो शाळेत येत होता, तो तुमच्या शाळेतून सुटेपर्यंत तो बाहेर बसून राहत होता, तुमच्या डब्याची वाट पाहीपर्यंत दुपारी झाडाखाली तुमच्या बरोबर जेवत होता. अरे तुम्ही 10वीला होते तेव्हा तो 9वीला होता, पण तास नसताना तुमच्या बरोबर शाळेत होता. तो भाऊ तुम्हाला दुश्मन वाटतो. दुश्मन वाटतो की माझ्या भावाचा माझ्या बापाचा माझ्या प्रियकराला तुम्हाला भाऊ दुश्मन वाटतो. अरे त्याला मित्राला तुमची इज्जत नाही. तुमच्या भावाला तुमचे मित्र बोलत नसतील, तुमच्या भावाला तुमचे मित्र त्याचे मित्र अपमानाची वागणूक देत नसतील. हे शिकला पडत तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचं मी नाही. आणि पडून जाण्याला कारण हे शाळेभोवती भरणारा जो भंगार माल आहे. बाहेरचा मुलगा आपल्या मुलीची छेड काढण्याची डेअरिंग आपला कुणाचा तरी आधार घातल्याशिवाय करू शकत नाही. काय म्हणतो कसा बाहेरचा पोरगा आपल्या मुलीची छेड काढली? कुणाची तरी बहीणच शाळेत जाते ना, कुणाची तरी मुलगी जाते ना, कुणी तरी मावस बहिणी जाते ना. मुलगी मला, मुलगी तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे, तळतळीनं बोलणार माणशी. ही भंगार अवलाद त्याला फार आहे म्हणून असं घडतं. काय म्हणते बाहेरचा पोरगा कशी डेअरिंग करीत त्याला माहिती, घाट पडल्यावर भोगा करून टाकतील. बाहेरचा पोरगा कशी डेअरिंग करीत त्याला आधार कोणाचा आहे? आपल्या अवलादीने त्या पोरीचा नंबर द्यायचा, ती कुठं राहते काय माहिती कोण देणार आहे? आपले. आणि पुरीचे सगळे चाळे पळून जाण्यामागे त्याच्या आईचा हात असतो. पुरीचे सगळे चाळे आईला माहीतच असतात. आया फक्त भामट्याचं सोंग घेतात. तर समजत नाही का आपली पोरगी प्रेमात पडली? लक्षणं कळत नाही का आईला? प्रेमात पडलेल्या पोरीची लक्षणं मी सांगू का? अहो ती 2-3 वेळा भांग पाडते, 1-2 वेळा कुठे बदलवते, 2-4 वेळा पावडर लावते, कारण नसताना घालत असते. हे काय तिच्या साक्षात्काराची लक्षणं का? 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, ती काही ध्यानधारणा करते का? मुलगी पडून गेलो आई म्हणते मला अंदाज आलता. तू काय कुंभ मेळायला गेली का? हा विनोद नाही मला. तुम्हाला आता असं वाटतं, आता वाटतं. आणि तुम्ही खरं सांगा मला, समाजाने तुम्हाला किती जरी स्वीकारलं ना मला, तर तुमचं मन ते दुःखच होईल. मुलगी पडून गेली, पोरगा आरोपी झाला, समाज विसरून जाईल ती गोष्ट, पण तुमचं मन तुम्हाला कधी सोडलं. आणि एवढ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर ह्याच पाटील साहेबांच्या खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाजले आपण सगळ्यांच्या वतीनं आमदार साहेबांचा सत्कार करणार आहोत. 2 मिनिटं पुढे उठायचं नाही. विठोबा रे कुमारी